नमस्कार प्रेक्षक हो, सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रतिभा माने तुमचे मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, निसर्गाने प्रत्येक सजीवाला वातावरणाशी जुळवून घेण्याची आणि या वातावरणामध्ये आरोग्य टिकवून ठेवण्याची क्षमता बहाल केलेली असते। ऊन, वारा, वादळ, पाऊस आणि बाह्य वातावरणामध्ये असणारे सूक्ष्मजीव यांसारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये टिकून राहण्यासाठी जी क्षमता असते त्याला प्रतिकारशक्ती म्हणजेच इम्युनिटी असे म्हटले जाते। मानवी जीवनाच्या बाबतीत जेव्हा विचार केला जातो तेव्हा बहुतांश आजारांविरुद्ध लढण्याची नैसर्गिक क्षमता ही मानवी शरीरामध्ये असते, परंतु काही वेळेला भविष्यामध्ये पुढे जाऊन आजार होऊ नयेत यासाठी लसीकरण म्हणजेच वॅक्सिनेशन केले जाते। लसीकरण केल्यामुळे शरीरामध्ये प्रतिकार क्षमता निर्माण होते आणि भविष्यामध्ये होणारे आजार हे टाळले जाऊ शकतात। त्यामुळे लसीकरण हा प्रत्येक सजीवाच्या मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। न्यूमोनिया असू दे, पोलिओ असू दे, गॅस्ट्रो, क्षयरोग, मेंदूज्वर यांसारख्या अनेक आजारांवरती लस उपलब्ध आहे। साधारणपणे लसीकरण म्हटलं तर बालरोग किंवा लहान बालके हे आपल्या डोळ्यासमोर येतात, परंतु साधारणपणे किशोर वयातील मुली किंवा प्रौढ यांच्यामध्ये सुद्धा आपण लसीकरण करू शकतो आणि भविष्यामध्ये येणाऱ्या आजारांना टाळू शकतो। आणि त्यामुळेच 24 एप्रिल ते 30 एप्रिल हा आठवडा जागतिक लसीकरण सप्ताह म्हणून सगळीकडे साजरा केला जातो। लसीकरणाबद्दल असणारे गैरसमज दूर करणे, त्याचप्रमाणे लसींची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आणि लसीकरणाबाबत जनजागृती करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे। आणि म्हणून या दिवसाचे औचित्य साधून आज आपण चर्चा करणार आहोत जागतिक लसीकरण सप्ताह 24 ते 30 एप्रिल या विषयावर। प्रेक्षक हो, आजचा आपला विषय आहे जागतिक लसीकरण सप्ताह 24 ते 30 एप्रिल। आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत वाडिया हॉस्पिटलच्या प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर राधिका गोळे मॅम आणि डॉक्टर सुमित्रा व्यंकटेश मॅम। नमस्कार मॅम। नमस्ते। सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी तुमचं दोघींचंही मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, मॅम दोघीही बालरोग तज्ञ आहेत आणि वाडिया हॉस्पिटलमध्ये आता सध्या कार्यरत आहेत। मी त्यांची ओळख तुम्हाला थोडक्यात करून देते। डॉक्टर राधिका कालेलकर गोळे मॅम। मॅम, आपण बाई जेरबाई वाडिया रुग्णालय लहान मुलांचे हॉस्पिटल परेल मुंबई येथे बालरोगशास्त्र या विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहात। मॅमचे MBBSचे शिक्षण रूरल मेडिकल कॉलेज लेवणी येथे झालेले आहे। DNB ही स्पेशालिटी पदव्युत्तर पदवी मॅमनी बालरोगशास्त्र या विषयात संपादन केली आहे। स्तनदा मातांना स्तनपानाबद्दल समुपदेशन करणे, त्याचप्रमाणे मार्गदर्शन करणे, लहान मुलांमधील संधिवाताचे, हाडांचे आजार या क्षेत्रात मॅमनी विशेष प्रावीण्य मिळवलेले आहे। मॅमचे आंतरराष्ट्रीय स्तरावर व राष्ट्रीय स्तरावरती पेपर पब्लिकेशन झालेले आहे। मॅम, आपण महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत MBBS विद्यार्थ्यांसाठी परीक्षक म्हणूनही कार्यरत आहात। लसीकरण केंद्र प्रशासनाअंतर्गत लसीकरण केंद्राची संपूर्ण जबाबदारी मॅम पार पाडत आहेत। तसेच UWIN ॲपच्या मॅम ॲडमिनिस्ट्रेटर म्हणूनही कार्यरत आहेत। प्रेक्षक हो, सुमित्रा व्यंकटेश मॅमबद्दल मी तुम्हाला माहिती देत आहे। मॅम, आपण सेट GS मेडिकल कॉलेज व KM हॉस्पिटल तसेच वाडिया चिल्ड्रन्स हॉस्पिटल मुंबई येथे बालरोगशास्त्र या विभागात ॲडिशनल प्रोफेसर म्हणजेच अतिरिक्त प्राध्यापक या पदावर कार्यरत आहात। वाडिया हॉस्पिटलमधील बालकांमधील हृदयरोग या विभागाच्या मॅम प्रमुख आहेत। ICMR या नावाजलेल्या रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मॅम मेंबर आहेत। नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला 60पेक्षा जास्त शोध निबंध मॅमचे प्रकाशित झालेले आहेत। लहान मुलांमधील आजार व हृदयरोग या विषयांवरील अनेक कॉन्फरन्समध्ये मॅम चेअरपर्सन राहिलेल्या आहेत। प्रेक्षक हो, मॅमची ओळख करून झालेली आहे। लसीकरण म्हणजे लहान मुलांना किंवा प्रौढांना दिल्या जाणाऱ्या लस याबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील किंवा प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला फोन करून डायरेक्ट या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता आणि तुमच्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता। त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती 022 24908050 24988050। नंबर पुन्हा एकदा सांगते 022 24908050 24988050। प्रेक्षक हो, फोन केल्यानंतर काही गोष्टींची काळजी जरूर घ्यावी, जसे की तुमचा प्रश्न हा आजच्या विषयाला अनुसरून असावा, तसेच तुमचा प्रश्न हा संक्षिप्त आणि स्पष्ट असावा। चला तर सुरू करूया आजच्या भागाला। आणि आजचा आपला विषय आहे जागतिक लसीकरण सप्ताह। मॅम, तुमचं मी पुन्हा एकदा स्वागत करते सह्याद्री वाहिनीच्या या कार्यक्रमामध्ये। आपण बघतो की लसीकरण म्हणजेच वॅक्सिनेशन हा प्रत्येक
मनुष्याच्या बाबतीतला अत्यंत महत्त्वाचा आरोग्याच्या दृष्टीने घेतला जाणारा टप्पा आहे. जन्म झाल्यापासून वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या लस आपल्याला द्याव्या लागतात. पण बऱ्याच लोकांना इव्हन अगदी मातांना सुद्धा माहीत नसते की आपल्या बालकाला आपण कोणती लस देतोय किंवा त्याचं शेड्यूल काय आहे किंवा लसीकरण हा जो प्रोग्राम आहे हा नक्की काय आहे. तर मॅम, लसीकरण म्हणजे काय आणि लसीकरणाचे शेड्यूल म्हणजे वेळापत्रक कसे असते? सो लसीकरण म्हणजे इट इज लाईक प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर आम्ही म्हणतात. एनी डिझीज आपल्याला नाही व्हायचं, दॅट इज अ मेन आयडिओलॉजी. करेक्ट, प्रिन्सिपल तेच असतात. त्याच्यासाठी आपण जेव्हा जन्म घेतात, आपण जेव्हा जन्म होतात, दॅट लॉट ऑफ इन्सेक्ट्स, जर्म्स, किती जंतू आहे दुनियामध्ये, पूर्ण जगतमध्ये, त्यांचे इन्फेक्शन्स पण होऊ शकते. त्याच्याकडून आपल्याला म्हणजे निवारण और प्रिव्हेन्शन, यस, सुरक्षित ठेवायच्यासाठी आपल्याला जनताचा एक प्रकारचं जनताला आपण यू कॅन हॅव किल्ड वॅक्सिन नाहीतर लाईव्ह वॅक्सिन पण सांगतात. ते एकच जनताचं आपण इन्फेक्शन सारखं एक मॉक इन्फेक्शन, एक फेक इन्फेक्शन सारखं देणार आणि तुमचं स्वतःचं बॉडी त्याचा अँटीबॉडीज बनवून ते डिझीजला प्रिव्हेंट करणार. सो दॅट इज वाय लसीकरण इज गिवन. लसीकरण म्हणजे आपण प्रिव्हेंट करतात काहीतरी डिझीजकडून. बरोबर. आणि मग ह्याचं जे वेळापत्रक असतं साधारण जन्म झाल्यापासून ते किशोरवयीन मुलींमध्ये आता HPV वॅक्सिन वगैरे आलेली आहे किंवा प्रौढांमध्ये सुद्धा काही वॅक्सिन्स दिल्या जातात, तर त्याबद्दल काय सांगाल मॅम? सो जन्मापासूनच आपल्याला लसीकरण करायचं आवश्यकता आहे, कारण आईचं जे अँटीबॉडीज थोडं असतात, ते प्रोटेक्शन जे असतात ते थोडे दिवससाठी असतात, थोडे महिन्यासाठी असतात. त्याच्यानंतर स्वतःचं शरीर अँटीबॉडीज प्रोड्यूस करायचे कसं करणार? ते लसीकरण दिल्याशिवाय ते एक डिझीज, किती प्रकारचे डिझीज आहे, ते डिझीज सोबत आपल्याला हे करायच्यासाठी आपल्याला द्यायलाच पाहिजे. ते लसीकरण जन्मापासूनच सुरू करायचं, कारण प्रोटेक्शन फारच कमी असतात तेव्हा, इम्युनिटी पण कमी असतात आणि इम्युनिटी आपल्याला बिल्ड करायला लागणार पुढे जाऊन डिझीज ना होय, त्याच्यासाठी आपल्याला हा द्यायला पाहिजे. बरोबर. राधिका मॅम, मग ज्या वेळेला लसीकरणाची वेळ येते म्हणजे जन्म झाल्यानंतर बालकाला किंवा जसं बालकाचं वय वाढत जातं तसं कोणत्या वयामध्ये कोणती लस द्यायला पाहिजे याबद्दल काय सांगाल? हो, सो लसीकरण हे टप्प्याटप्प्याने आपल्या आयुष्यामध्ये सुरू केलेलं असतं. सो सर्वात पहिलं नवजात शिशूला अगदी जन्माला तेव्हा पण आपण लस द्यायची असते, जी 0 डोस म्हणून ओळखली जाते. यातल्या ज्या दुसऱ्या टप्प्याची हे असते की ती प्रत्येक दर महिन्याला, म्हणजे पहिल्यांदा 6 आठवड्याला, मग त्याच्यानंतर 14 आठवड्याला, 10 आठवड्याला आणि मग त्याच्यानंतर 14 आठवड्याला. सो बाळाला पण प्रत्येक टप्प्यामध्ये ह्या लसी मिळालेल्या असतात. त्याच्यानंतर हळूहळू आपण त्याला जसं बाळ मोठं होतं तसं मग 9व्या महिन्याला बोलवतो आणि मग हळूहळू 1.5 वर्षाला, मग 5 वर्षाला, असं वेगवेगळ्या टप्प्यामध्ये हे लसीकरण डिवाइड झालेलं आहे. सो दॅट शरीराला पण वेळ मिळतो की ते अँटीबॉडीज प्रॉपर म्हणजे ॲडिक्वेट अमाऊंटमध्ये प्रोड्यूस करण्यासाठी. आपण खूप लवकरही लस देऊ शकत नाही, खूप उशिराही लस देऊ शकत नाही. सो लस हे प्रत्येक टाईम टू टाईम होण्यासाठी त्याला एक वेळापत्रक दिलेलं आहे. बरोबर. मग हे झालं लहान मुलांमधील, पण प्रौढांमध्ये सुद्धा काही प्रकारच्या लस द्याव्या लागतात किंवा आता नवीन आलेल्या ज्या वॅक्सिन आहेत, जसं की मी बोलले की किशोरवयीन मुलींमध्ये HPV वॅक्सिन जी दिली जाते, त्याच्याबद्दल थोडं सांगाल का की प्रौढ लोकांच्या मध्ये कोणत्या वॅक्सिन घ्याव्यात आणि किशोरवयीन मुलांमध्ये बूस्टर डोस वगैरे ते कसे घ्यावेत? सो किशोरवयीन मुलींना आणि मुलांना दोघांनाही हे HPV वॅक्सिनची लस देऊ दिली शकते. ही जनरली 9 वर्षानंतर आपण देऊ शकतो आणि त्यांचे डोसेजेस प्रत्येकाचे आणि कुठल्या प्रकारचं वॅक्सिन आहे प्रत्येक बाळाला फिक्स्ड असतं. फक्त आपल्याला डॉक्टरांच्या सल्ल्याने हे घ्यायचं असतं आणि मग 14 वर्षानंतर त्याचं थोडंसं शेड्यूल चेंज होतं, म्हणजे 3 डोसेस दिले जातात, जे सुरुवातीला आपण 2 डोसेस दिले जातात. म्हणजे 9 ते 14 वर्षाच्या वयोगटामध्ये 2 डोसेस दिले जातात आणि 14 ते त्याच्या पुढे ऑलमोस्ट 45 इयर्सपर्यंत आपण देऊ शकतो ही वॅक्सिन आणि हे 3 डोस शेड्यूलमध्ये दिलं जातं. ओके.
प्रेक्षक हो, लसीकरण ही जी एक लस आपण टोचतो, साधारणपणे आपण म्हणतो की बाळाला डोस दिला असं किंवा मुलांना डोस दिला असं, हे फक्त एका ठराविक 5 वर्षापर्यंत नियंत्रित नसून किंवा तेवढ्यापुरते नसून आपल्याला तिथून पुढे ही बूस्टर डोस असतात, जसे की 8 असेल, 10 असेल, 15 असेल, या वयामध्येही मुलांना बूस्टर डोस दिले जातात. त्याचप्रमाणे किशोरवयीन मुलींमध्ये म्हणजे वयात येताना मुलींमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये म्हणून HPV ही व्हॅक्सिनही आता मार्केटमध्ये आलेली आहे किंवा सरकारी रुग्णालयातही ती अवेलेबल आहे. ज्यावेळेला लेडीजची डिलेव्हरी होते त्यावेळेला डोस द्यायचा ज्यावेळेला वेळ येते त्यावेळेला मातेला प्रश्न पडतो की ही डोस माझ्या बाळासाठी सुरक्षित आहे का नाही आहे किंवा यांनी काही साईड इफेक्ट तर होणार नाही आहेत. तर मॅम, लसीकरण आणि सुरक्षितता याबद्दल काय सांगाल मॅम? तो लसीकरण इज व्हेरी व्हेरी सेफ. म्हणजे थोडीशी साईड इफेक्ट्स असू शकते, परिणाम असू शकते, व्हेरी मायनर साईड इफेक्ट्स, की जिथे इंजेक्शन दिलेलं आहे ते थोडंसं सूज असू शकते आणि नंतर थोडी ताप पण येऊ शकते. पण अदर दॅन दॅट जे आपण वाचतो पेपरमध्ये, हा झालं ते झालं, लसीकरण दिलं आणि मोठं काहीतरी आजारी झालं, असं काही नसतात. कारण दर एक लसीकरण जे बनवतात मार्केटमध्ये या इंडस्ट्रीमध्ये, ते फार्मा इंडस्ट्रीमध्ये, ते पूर्ण टेस्ट बहुतेक खूपच जास्त टेस्ट करून म्हणजे त्याच्यानंतर मार्केटमध्ये येतात. सो त्याच्यासाठी एव्हरीथिंग इज व्हेरी सेफ. म्हणजे व्हेरी व्हेरी मिनिस्क्यूल पर्सेंटेज म्हणजे 0.1% त्याच्यापेक्षा कमी त्यांनाच साईड इफेक्ट होतो अँड दॅट इज व्हेरी व्हेरी माइल्ड साईड इफेक्ट. सो त्याच्यासाठी काय घाबरायचं गरज नसतात. लसीकरण द्यायलाच हवे. करेक्ट. मॅम, तुम्ही म्हणालात की आता साईड इफेक्ट हे होतात, पण ॲक्च्युली हे साईड इफेक्ट नसून हे लसमुळे होणारे परिणाम असतात. तर साधारण लस दिल्यानंतर मग ती कुठल्याही वयामध्ये दिलेली असू दे, कसे परिणाम दिसून येतात शरीरावरती त्याचे, की जेणेकरून लोकांचा गोंधळ होऊ नये म्हणून? सो म्हणजे तुम्ही इंजेक्शन ज्या दिलेलं आहे, लसीकरण दिलेलं आहे, तो थोडं एक दोन दिवसमध्ये तुम्हाला ताप येऊ शकते. तुम्हाला थोडं व्हायरसची काहीतरी दिलं, लाईक मिझल्स दिलं, नाहीतर MMR दिलं, असं वॅक्सिन काहीतरी दिलं तर थोडीशी माइल्ड रॅश येऊ शकते, माइल्ड इन्फेक्शन प्रमाण येऊ शकते. त्याच्यापेक्षा जास्त काही होणार नाही. सो दॅट इज अ ओनली साईड इफेक्ट, नाहीतर परिणाम जे सांगतात, अँड दॅट इज अ गुड परिणाम. कारण त्याच्यामुळे तुम्हाला माहिती पडणार की हा लसीकरणचं इफेक्ट होणारच आहे म्हणून. तो मेन डिझीज जे आहे ते मोठं प्रमाणे यायच्यापेक्षा हा कमी सिव्हिअरिटीमध्ये येऊन मायनर रिॲक्शन्स येऊन नंतर ते जाणार. बरोबर. प्रेक्षक हो, बाळाला डोस दिल्यानंतर मॅमने सांगितल्याप्रमाणे रॅश येणं म्हणजे अंगावरती बारीक बारीक पुळं येणं किंवा ती जागा सुजणं किंवा ताप येणं ही लक्षणं खूप सामान्य आहेत आणि ती लस दिल्यामुळे त्यामुळे होणारे ते एक परिणाम म्हणण्यापेक्षा एक तो रिस्पॉन्स आहे शरीराचा तुमच्या की जो तुम्हाला लस दिल्यानंतर मिळतो. त्याच्यामुळे ही लक्षणं दिसलं तर न घाबरता 1-2 दिवस वेट करू शकता, वाट पाहू शकता आणि जे आहे ते एक सामान्य लक्षण समजून तुम्ही घेऊ शकता. मॅम, राधिका मॅम, एकाच वेळेला अनेक लस बाळांना दिल्या जातात. सो ज्या वेळेला आपण लस देतो त्यावेळेला बऱ्याच लोकांचा गोंधळ उडतो की माझं बाळ तर 1-1.5 महिन्याचं आहे, मग 2-3 लस एवढ्या कशासाठी? तर याबद्दल आपण काय सांगाल? हां, तर कसं असतं की आपल्या परिसरामध्ये खूप सारे जीवाणू आहेत आणि आपण जी लस देतो आहे ते खूप सारे डिसीजेस किंवा खूप सारे रोगांना कंट्रोल करणारे आहेत. सो सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा पहिल्या 2 वर्षामध्ये आपली प्रतिकारशक्ती अजून विकसित होत असते, अजून ती पूर्णपणे डेव्हलप झालेली नसते. या वेळेला आपण जर डोस लवकर दिला तर ती पूर्ण विकसित व्हायला अजून मदत होते त्याची. सो म्हणून डोस सुरुवातीचे हे जास्त असतात कारण की आपल्याला आजार त्याची जी तीव्रता असते त्याच्यामुळे होणारे जे हॉस्पिटलायझेशन असतात ते पण पहिल्या 2 वर्षामध्ये मॅक्सिमम पिरियडमध्ये होतात. सो ह्या पिरियडमध्ये जर तुम्ही बघाल तर जास्त वॅक्सिन्स दिले जातात. कारण एवढंच आहे की हे सगळे आजार कव्हर करायचे आहेत. बाळाला लवकरात लवकर आपण प्रतिकारशक्तीला मदत करून त्याचे स्पेसिफिक अँटीबॉडीज बनवून त्याला त्याप्रमाणे निरोगी करता येण्याचं हेच मेन त्याचं एम आहे. बरोबर. साधारण कोणत्या आजारांवरती लस दिली जाते राधिका मॅम? सो सगळ्यात पहिला म्हणजे आपण BCGवर देतो, जे डाव्या हातावर दिली जाते लस. त्याच्यानंतर येतं आपलं पेंटा वॅक्सिन, ज्याच्यामध्ये येतं DPT डिप्थेरिया, पर्ट्युसिस दॅट इज डांग्या खोकला आणि TT दॅट इज धनुर्वात. मग येतं पेंटामध्ये अजून 2 आहेत वॅक्सिन्स, हेपॅटायटिस B पण जे कावीळवर हे करतं आणि हिब जे हिमोफिलस इन्फ्लुएन्झा म्हणून आहे, जे एक प्रकारचं मेंदूज्वर पण कॉज करू शकतं. नंतर येतं IPV
IPV हे इंजेक्टेबल पोलिओ वॅक्सिन आहे, ज्याच्यामुळे पोलिओवर नियंत्रण करण्यासाठी हे वॅक्सिन सुरू केलं आहे. नंतर येतं आपलं PCV वॅक्सिन, जे न्यूमोकोकल वॅक्सिन म्हणून म्हटलं जातं, जे न्यूमोनिया कंट्रोल करायला मदत करतं. तसंच आपल्याला मीजल्स म्हणजे गोवर ह्याची पण परिसर होण्यापासून वाचवण्यासाठी एक वॅक्सिन आहे. जॅपनीज एन्सेफेलायटिस वॅक्सिन आहे, जे पण एक प्रकारचं मेंदूज्वरचं वॅक्सिन आहे. असे अनेक प्रकारचे अजून वॅक्सिन्स आहेत. जसं टिटॅनस हे अगदी 5 वर्ष, मग 10 वर्ष, 16 वर्ष ह्या वयोगटामध्ये पण याचं पूर्ण हे करण्यासाठी आपल्याला ते इन्क्लूड केलं गेलं आहे शेड्यूलमध्ये. खूप छान. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक हो, ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आज आपण चर्चा करत आहोत जागतिक लसीकरण सप्ताह या विषयावर, आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर सुमित्रा व्यंकटेश आणि डॉक्टर राधिका गोळे मॅम. ब्रेकला जाण्यापूर्वी आपण लसींबद्दल माहिती घेतली होती, कोणत्या कोणत्या लस आपण बाळांना आणि मुलांना देऊ शकतो, त्याचप्रमाणे त्याचं वय काय असतं, त्याचं शेड्यूल कसं असतं, हे सगळं आपण पाहिलेलं आहे. एखाद्या वेळेला कधी कधी असं होऊ शकतं की अनवधानाने एखादी लस चुकू शकते किंवा लस द्यायला वेळही होऊ शकतो. तर अशा बाबतीत मॅम काय सांगाल? सुमित्रा मॅम. इट इज व्हेरी कॉमन की आपण जे दिवस, जे दिन दिलंय की जे डेट दिले त्या दिवस आपण घेऊन जाऊ शकलं नाही बाळाला घेऊन. सो दॅट इज कम्प्लिटली नॉर्मल. पण तुम्ही डिले करू शकतात, पण ना देताना असं नाही थांबू शकणार तुम्ही. असं नाही की मी लसीकरण आता बंद करणार आहे, तसं नाही करायचंय. थोडं डिले झालं की चालेल, कारण डिले झालं की काय होतात की थोडं तुमच्या इम्युनिटीचे जे बूस्टर असतात ते डोस बरोबर म्हणजे थोडं रेज होतात आणि नंतर कमी होत जाणार. अँड त्याच्या अगोदर तुम्हाला नेक्स्ट डोस द्यायचं, कारण ते बूस्टर इज लाईक एक एनर्जी बूस्ट असं अजून एक हे दिलेलं आहे, एक्स्ट्रा डोस दिलेलं आहे, म्हणजे ते अजून परत बूस्टर वाढणार आहे, म्हणजे इम्युनिटी तुमच्या वाढणार आहे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपण डिले करू शकतात. आणि जेव्हा डिले झालं की तुमच्या पिडियाट्रिशियनकडे तुम्ही सांगू शकतात की आमच्या हा डेट होतं आणि थोडं डिले झालेला आहे, बट दॅट डझंट चेंज एनिथिंग. काही फरक वाटणार नाही, काही फरक पडणार नाही तुम्हाला. ते कंटिन्यू करणार आणि पिडियाट्रिशियन बघणार की किती महिने डिले झाले, किती दिवस डिले झाले, त्याच्याप्रमाणे ते त्याच्यापासून कॅचअप करून देणार तुम्हाला. सो दॅट इज कॉल्ड कॅचअप इम्युनायझेशन. ते पण चालणार, पण इम्युनायझेशन नक्की द्यायलाच पाहिजे, म्हणजे लसीकरण करायलाच पाहिजे. बरोबर. प्रेक्षक हो, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की एखादा डोस चुकला किंवा लसीकरण देण्यासाठी जर उशीर झाला काही कारणांमुळे, तर गोंधळून न जाता किंवा न घाबरता तुमच्या जवळच्या बालरोग तज्ञांकडे जा आणि त्यांना हे सांगा. तर त्यामुळे जरी उशीर झाला तरी त्याप्रमाणे शेड्यूल करून ते बाळाचा पुढचा डोस नक्की देतील आणि त्याचं जे लसीकरण आहे त्याचा डोस चुकणार नाही. बऱ्याच वेळेला लसीकरण म्हटलं की काय आहे त्याच्यामध्ये, कोणतं औषध आहे किंवा कोणते केमिकल्स आहेत, याबद्दलही बऱ्याच लोकांना शंका असतात. तर लसीकरणामध्ये किंवा लसींच्या औषधीमध्ये काही केमिकल्स किंवा इतर काही घातक घटक असतात का? राधिका मॅम. सो लस जेव्हा बनते तेव्हा आपल्याला त्या विषाणूला थोडं निष्क्रिय करावं लागतं. त्याच्यासाठी थोडेफार केमिकल्स नाही म्हणतात, त्यांना प्रिझर्वेटिव्ह म्हटलं जातं. सो दॅट जे लसची तीव्रता आहे किंवा लसचं जे इफेक्टिव्हनेस आहे ते मेंटेन करायला खूप गरजेचं आहे. ती लस, कारण की खूप वेळेला आपल्याकडे खूप म्हणजे जेव्हा ह्याच्यातून येते, प्रिपेअर होऊन येते आणि बाळाला पोचेपर्यंत त्याला वेळ लागू शकतो. सो त्याची मेन इफेक्टिव्ह जी पोटन्सी आहे ती मेंटेन ठेवण्यासाठी या प्रिझर्वेटिव्हचा वापर केला जातो. आणि ह्या प्रिझर्वेटिव्हला काळजी घेतली जाते की सगळ्या प्रकाराने हेल्थ म्हणजे आपल्या आरोग्याला चांगला बेनिफिट होईल ह्याची 100% काळजी घेतली जाते. सो आपले हे जे लस दिले जातात हे खूप सेफ पण आहेत आणि इफेक्टिव्ह पण आहेत. बरोबर. ज्या वेळेला लसीकरणाचा विचार केला जातो त्यावेळेला बाळ झाल्यानंतर प्रत्येक पालकांसमोर 2 ऑप्शन असतात. एक म्हणजे तुम्ही सरकारी रुग्णालयामध्ये लस घेऊ शकता किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊनही लस देऊ शकता. तर असा काही फरक असतो का की सरकारी रुग्णालयातल्या लस चांगल्या असतात किंवा प्रायव्हेटमध्ये काही फरक आहे, असं काही असतं का मॅम?
सुमित्रा मॅम. ॲक्च्युली दोन्ही ठिकाणी तुम्हाला सेम वॅक्सिन्स भेटतात, लसीकरण सेमच असतात. फक्त गव्हर्नमेंटकडे थोडं वॅक्सिन्स कंपल्सरी आहे जे गव्हर्नमेंट शेड्यूलमध्ये आहे अँड दॅट इज गिवन फ्री. म्हणजे गव्हर्नमेंट तुम्हाला सरकारी हॉस्पिटल्समध्ये ते फ्री तुम्हाला भेटू शकते. सेम थिंग तुम्हाला प्रायव्हेट डॉक्टर्सकडे पण भेटू शकते, पण प्रायव्हेट डॉक्टर्सकडे तुम्हाला ऑप्शनल वॅक्सिन्स पण येतात. ऑप्शनल म्हणजे काय, जे गव्हर्नमेंटनी तुम्हाला कंपल्सरी अजून केले नाही आहे. कंपल्सरी थोडे बहुत BCG TB असतात, जसे डॉक्टर राधिकांनी सांगितलं होतं अगोदर, जे लसीकरण द्यायचं ते सगळं गव्हर्नमेंट सेंटरमध्ये ते कंपल्सरी आहे गव्हर्नमेंटकडून, त्याच्यामुळे सगळं ते फ्री भेटतात. पण थोडं वॅक्सिन्स ऑप्शनल जे आहे, कांजनियाचं लाईक वॅरिसेला जे सांगतात आपण, आणि खूप सारे असं वॅक्सिन्स, टायफॉईडची वॅक्सिन आहे, हेपेटायटिस A ची वॅक्सिन आहे, ते सगळं अजून गव्हर्नमेंटनी फ्री केलं नाही आहे. तो गव्हर्नमेंटनी कंपल्सरी पण केलं नाही आहे. ते वॅक्सिन तुम्हाला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये देणार नाही, भेटणार नाही. तुम्ही घेऊन गेलं की आपण देऊ शकते, पण फ्री भेटणार नाही. तो दॅट इज अ डिफरन्स. पण तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये दिलं नाहीतर तुम्ही प्रायव्हेटमध्ये दिलं, तुम्हाला फक्त एक लक्षण ठेवायचं की जे कार्ड तुम्ही बनवतात इम्युनायझेशन कार्ड म्हणून, ते तुमच्याकडे असायला पाहिजे. कारण ते बघूनच ते दुसरे डॉक्टर हा भेटलेले तुम्हाला, आता आपण हा देऊया. तुमच्या वाईप्रमाणे, ते बाळाच्या वाईप्रमाणे ते डिसाईड करू शकणार. तर त्याच्यामुळे ते कार्ड बनवून घ्यायचं. आणि आता जे UN पोर्टल गव्हर्नमेंटनी हे बंदोबस्त केलेला आहे, तर UN पोर्टलमध्ये तुमचं ऑलरेडी ऑटोमॅटिकली कॅप्चर होऊन जाणार की तुम्ही हा दिलेला आहे बाळाला, तो आतापासून हा द्यायचे म्हणून. ते UN पोर्टलमध्ये तुमचं नाव असायला पाहिजे आणि ते कार्ड असायला पाहिजे. ते प्रायव्हेटमध्ये दिलं की तुम्ही एक इम्युनायझेशनची कार्ड बनवून ठेवायचे. तेवढं तुम्हाला आठवणीने ते करायचं. बरोबर. प्रेक्षक हो, मॅमने सांगितल्याप्रमाणे सरकारी आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमधल्या लस ह्या सेमच असतात, त्याच्यामध्ये खूप काही फरक नसतो. फक्त सरकारने एक त्याचं शेड्यूल म्हणजे एक वेळापत्रक बनवून दिलेलं आहे आणि त्या वेळापत्रकामध्ये येणाऱ्या ज्या लस आहेत त्या तुम्हाला सरकारी रुग्णालयामध्येच मिळणार आणि फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे कुठलंही त्याच्यासाठी शुल्क आकारलं जात नाही. परंतु सरकारी रुग्णालयांव्यतिरिक्त ज्या लस असतात की ज्या इतर आजारांसाठी, जसं गोवर कांदा मॅमनी सांगितलेलं आहे, त्याचप्रमाणे टायफॉईड वगैरे आहे, ह्या ज्या लस आहेत ह्या तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असतात. त्या तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घेऊ शकतात. पण बाळाच्या पुढील भविष्यातील आरोग्यासाठी ह्या लस घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे दोन्ही लस तुम्ही सल्ल्याने व्यवस्थित घेऊ शकता. मॅम, बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की प्रीमॅच्युअर बेबी म्हणजे अपुऱ्या दिवसांचं बाळ असेल, 7व्या महिन्यामध्ये डिलिव्हरी झाली, 8व्या महिन्यामध्ये डिलिव्हरी झालेली आहे, तर त्यांचं व्हॅक्सिनेशन करताना त्याचं शेड्यूल किंवा त्याचं वेळापत्रक हे कसं आकारलं जातं? आपल्याला हे दक्षता राखायला पाहिजे की बाळाचं वजन किंवा बाळ कधी जन्मलंय हे फार इम्पॉर्टंट नसतं. बाळ जर निरोगी आहे, सुदृढ आहे, तर तो लसीकरणाला एकदम सज्ज आहे. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं डॉक्टर काय बघतात की बाळ व्यवस्थित दूध पितोय का, बाळ वाढतंय का, बाळ नेहमीप्रमाणे जे पहिलं करतोय ते व्यवस्थित करतोय का. जर ते असेल तर लसीकरण हे पहिल्या दिवसापासून पण सुरू होऊ शकतं. पण फक्त काही एक्सेप्शन्स आहेत, जसं हेपॅटायटिस B ला कमीत कमी 2 किलोचं वजन होणं, हे काही वॅक्सिनच्या बाबतीत एक्सेप्शन आहे. पण हे प्रत्येक डॉक्टर जेव्हा जातं डॉक्टरकडे, ते डॉक्टर बघून मग त्याच्याप्रमाणे लसीकरणाचं प्रिपरेशन करून देतात पेरेंट्ससाठी, पालकांसाठी. ओके. साधारण बघितलं गेलं तर गंभीर आजारांवरती भरपूर लस अवेलेबल आहेत. भविष्यामध्ये जाऊन प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी आणि आजार होऊ नये म्हणून बहुतेक सगळ्याच आजारांवरती आता लस उपलब्ध झालेल्या आहेत. पण ज्या वेळेला आपण ह्या लस देतो त्याला शेड्यूलनुसार आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दिल्या जाणाऱ्या लस ह्या एकत्र दिल्या जातात. तर अशा ह्या लस एकत्र दिल्यामुळे बालकाच्या प्रतिकारशक्तीवर काही परिणाम होऊ शकतो का? नाही, अजिबात नाही. म्हणजे तुम्ही जेवढं पण तुम्ही एक 10-12 लस पण एकच दिवसमध्ये एकत्र दिलं तरी पण काय परिणाम होणार नाही. कारण दॅट इज इन फॅक्ट बेटर. कारण तुम्हाला दर महिना, दर आठवडे बाळाला घेऊन यायचं गरज नाही आहे हॉस्पिटलमध्ये. कारण ते पहिल्या वर्षामध्ये, जन्मानंतर पहिल्या वर्षामध्ये खूपच लस असतात, लसीकरण खूप असतात. पण ते सगळं आवश्यक आहे, ते द्यायचंच हवे. तर त्याच्यासाठी तुम्ही एकत्र 10-12 लस पण दिलं, त्याचा परिणाम काय म्हणजे निगेटिव्ह काय होणार नाही. इनफॅक्ट तुमचं ते इम्युनिटी जे असतात ते वाढणार आणि एवढं डेंजरस डिझीजेसकडून तुम्हाला, तुमच्या बाळाला रक्षण करणार आहे ते लसीकरण. सो नो हार्म. बरोबर.
प्रेक्षक हो, साधारणपणे बघितलं गेलं तर कुठलाही आजार हा एक तर व्हायरल इन्फेक्शनमुळे होतो, विषाणूंमुळे होऊ शकतो, जीवाणूंमुळे होऊ शकतो, त्याचप्रमाणे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात त्याच्यामुळेही होऊ शकतो. आणि ह्या सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या लस असतात आणि ह्या सगळ्यांचं एकत्र जरी दिलं तसं मॅमने सांगितल्याप्रमाणे कुठल्याही प्रकारचा शरीरावर परिणाम होत नाही. त्यामुळे जरी तुम्ही शेड्यूल करून ह्या लस एकत्र जरी दिल्यात तरीसुद्धा ते खूप सुरक्षित आहे. बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की व्हॅक्सिन नंतर मला हा त्रास व्हायला लागला किंवा मला व्हॅक्सिन नंतर हा आजार झाला, तर व्हॅक्सिनमुळे असे कुठले काही आजार होऊ शकतात का मॅम? ॲक्च्युली हे ना एक मिथ आहे, म्हणजे दंतकथा कसं म्हणतो तसं आहे ते, की व्हॅक्सिनमुळे आजार होत नाही. उलट लस ही त्या डिसीजला प्रिव्हेंट करण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी आपण लस देत आहोत. सो महत्त्वाचं हे आहे की ते वेळेवर देणं, खूप त्याला डिले न करणं आणि व्हॅक्सिन आपण जे शेड्यूल बनवलं आहे ते प्रॉपरली फॉलो करणं हे खूप महत्त्वाचं आहे. काही वेळेला काय होतं की काही आजार बाळाला काही होतच असेल किंवा कदाचित सर्दी खोकल्याची सुरुवात झाली असेल आणि मग तुम्ही त्यात व्हॅक्सिन दिलं तर पालकांना काय वाटतं की नंतर आलेला ताप अरे हा व्हॅक्सिनमुळेच आहे. आपण हे आधीही डिस्कस केलंय की थोडेफार दुष्परिणाम होतातच व्हॅक्सिननी, म्हणजे साधारण त्या जागेवर स्वेलिंग येणं, सुजणं ती जागा किंवा थोडा ताप येणं हे व्हॅक्सिनचा एक मानलेला किंवा माहिती असलेला दुष्परिणाम आहे. याला आपण तापावर औषध देणं किंवा बर्फ लावून ती जागा शेकणं हे आपण त्याला प्रिकॉशन्स घ्यायला किंवा हे ऑलरेडी ती दक्षता घ्यायला सांगतोच आपण. पण व्हॅक्सिनमुळे दुसरा आजार किंवा नवीन आजार होणं हे खरं नाही आहे. व्हॅक्सिन आपल्याला, लस जी असते ही आपल्याला पूर्णपणे डिसीजकडून प्रोटेक्शन करतं. आपण हे जेव्हा व्हॅक्सिन मार्केटमध्ये येतं त्याच्या आधी त्याच्यावर भरपूर क्लिनिकल ट्रायल्स जे असतात ते चाचण्या झालेल्या असतात आणि त्याच्यानंतरच हे व्हॅक्सिनला अप्रुव्हल मिळतं. व्हॅक्सिन म्हणजे लस जी असते ही मार्केटमध्ये येण्याच्या आधी त्याला रेग्युलेटरी अथॉरिटीज असतात. त्या अथॉरिटीज पण त्याची पूर्ण चाचणी करून बघतात की हे ट्रायल्स कसे झाले आहे, त्याचे रिझल्ट्स काय आहे, त्याचा निकाल काय आला आहे आणि मगच हे लस जी आहे मार्केटमध्ये दिली जाते. सो त्या ह्याच्याने आपल्याला जी आलेली लस असते ही पूर्णपणे सेफ असते, म्हणून लसनी काही आजार होणं हे ॲक्च्युली खरंच सत्य नाही आहे. बरोबर. प्रेक्षक ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय रुपेश गुजराती सिन्नरवरून. हॅलो हॅलो, नमस्कार रुपेश सर, तुमचा प्रश्न विचारा. मी रुपेश गुजराती बोलतो, नाशिक वेस्ट सिन्नर, जिल्हा नाशिक. माझा प्रश्न असा आहे की एक व्यक्ती किती लस घेऊ शकतो आणि जर काहींच्या लसीकरण घेतलेलंच नाहीये, आता मिडल एज नंतर 30-40 नंतर वेगवेगळे बीपी, डायबिटीस सुरू होतात, मग अशा नंतर त्यांनी व्हॅक्सिनेशन जर केलं कुठल्याही रोगाचं तर मग त्याला ते इम्युनिटी बूस्ट होते का आणि कुठल्या वयापर्यंत किती लसीकरण आपण घेऊ शकतो याबद्दल जरा मला सांगा सविस्तर. ओके आणि ओके, धन्यवाद रुपेश सर, तुमचा प्रश्न कळालेला आहे. मॅम, सो अडल्ट वॅक्सिनेशन म्हणजे तुम्ही आता ऑलरेडी तुम्ही 40-50 वयाच्या तुम्ही सांगता, तो अडल्ट वॅक्सिनेशनमध्ये काय की खूप हा आजारी आपण जे बालरोग हे करायचं, प्रिव्हेंट करायच्यासाठी आपण हा सगळं औषध म्हणजे वॅक्सिनेशन ठेवलेलं आहे. याच्यापेक्षा जस्ट अबाउट 10-20% डिझिजेस जे रोग आहेत ते अडल्टहूडमध्ये येणार आहे. सो HPV वॅक्सिन जे आपलं डॉक्टर माने पण सांगत होती, HPV वॅक्सिन आपला अडल्ट एक डिझीजसाठी, सर्वायकल कॅन्सरसाठी आम्ही लहान मुलामध्ये ते देतात. असं 2-3च वॅक्सिन आहे जे तुम्हाला पुढे जाऊन म्हणजे अडल्टहूडमध्ये प्रिव्हेंट करणार. तेपर्यंत तुमचं सहनशक्ती, आपला आपोआपचं सहनशक्ती आहे, इम्युनिटी जे आहे ते वाढून ते सगळं म्हणजे कंटेजियस डिझीजकडून आपल्याला सुरक्षित ठेवणार आहे. सो ऑल दीज वॅक्सिन्स तुम्ही जे विचारतात ते दॅट इज ओनली टिल अबाउट इवन गव्हर्नमेंटच्या पण वॅक्सिनची हे टाइम टेबल बघितलं, शेड्यूल बघितलं तर इट इज ओनली अप टू 15-16 मॅक्सिमम 18 इयर्स 20 इयर्स. त्याच्यानंतर इट इज युअर अडल्ट इम्युनिटी जे तुम्हाला सुरक्षित ठेवणार आहे. बरोबर. मॅम, स्तनपान करणाऱ्या माता ज्या असतात त्यांच्या मनामध्ये हे बरेच प्रश्न असतात की मी बाळाला दूध पाजते तर मग लस देऊ का नको, किंवा लस दिल्यानंतर दूध पाजायचं कसं पाजायचं, याच्याबद्दल काय सांगाल मॅम? सो स्तनपान करणारी जी माता असते ती जेव्हा दूध देते ते आम्ही त्यांना सांगतोय अमृतासारखं असतं,
की आईने दिलेल्या दुधामध्ये पेक्षा जास्त प्रोटेक्शन कशातच मिळत नाही. हे जे अमृत आहे हे स्पेसिफिक अँटीबॉडीज बनवत नाही. जनरल अँटीबॉडीज, जनरल प्रोटेक्शन जे असतं ते बाळाला देऊ शकतं. पण त्याच्यापेक्षा जास्त जी प्रतिकारशक्ती आपल्याला बनवायची आहे, पुढे करायची आहे, जी आयुष्यभर जसं आपण डिस्कस केलं की ॲडल्टहूडमध्ये पण ती आली पाहिजे, त्याच्यासाठी हे आपण वरचं लसीकरण देतो. याच्याने काय होतं की प्रतिकारशक्तीला जे आईच्या दुधातून आहे प्लस ॲडिशन जे वॅक्सिननी येत आहे, जे लसनी येत आहे, ते ॲडिशन इफेक्ट कॉज करतं. म्हणजे 1+1 कसं 2 होतं तसं आईचं पण प्रोटेक्शन मिळते प्लस लसीचं पण प्रोटेक्शन मिळते. सो दोन्ही प्रकारचं प्रोटेक्शन हे बाळाला मिळून बाळाची चांगली वाढ होते. बरोबर. प्रेक्षक हो, मॅमने सांगितल्याप्रमाणे लसीकरणामुळे सुद्धा बाळाला प्रोटेक्शन मिळतं आजारापासून आणि त्याचप्रमाणे मातेच्या दुधाकडूनही बाळाला प्रोटेक्शन मिळत असतं. त्यामुळे लसीकरण करताना बाळाला दूध पाजू की नको किंवा पाजायला योग्य आहे की नाही आहे यासारख्या शंका मनात न ठेवता स्तनपान हे तुमचं रेग्युलर सुरू ठेवणं खूप गरजेचं आहे. इथे वेळ झालेली आहे की छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत जागतिक लसीकरण सप्ताह या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत वाडिया हॉस्पिटलचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सुमित्रा व्यंकटेश आणि डॉक्टर राधिका गोळे मॅम. प्रेक्षक हो, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण लसीकरणाचे वेळापत्रक, त्याचप्रमाणे कोणत्या वयानुसार कोणती लस देता येतील, कोणाला कोणत्या लस घेता येतील याबद्दल सविस्तर माहिती घेतलेली आहे. त्याचप्रमाणे लसीकरणाचे काही दुष्परिणाम असतात का किंवा साधारण मिडल एजमध्ये आपण लसीकरण करावे नाही करावे याबद्दलही मॅमनी सांगितलेलं आहे. बऱ्याच वेळेला लोकांना बूस्टर डोस किंवा 14-15 वर्षानंतर 2 डोस लसीकरणाचे झाल्यानंतर येणारा 3रा डोस याबद्दलही माहीत नसतं. तर मॅम, बूस्टर डोस म्हणजे काय आहे आणि बूस्टर डोस कोणत्या लसमध्ये कसे देतात? राधिका मॅम. सो बूस्टर डोसची कन्सेप्ट काय आहे की पहिल्यांदा आपण जेव्हा लस देतो तेव्हा एक लेवलचं एक इम्युनिटी बनते. ठीक आहे, मग दुसरा डोस दिला मग परत ती लेवल थोडी वाढते, 3रा डोस दिला की परत अजून वाढते. बेसिकली प्रत्येक आजाराचा एक नीडेड अँटीबॉडीचा लेवल असतो. तो लेवल येईपर्यंत आपल्याला लस द्यावी लागते. सो आणि मग काय होतं, हळूहळू जसं बाळ वाढतं त्याच्या प्रतिकारशक्ती स्वतःची वाढते. सो त्याच्याने अँटीबॉडीज सर्टन एजपर्यंत तेवढे मेंटेन राहतात. पण हळूहळू जसं बाळ अजून मोठं होतं, बाकीचे आजार होतात किंवा हे अँटीबॉडीज काही वेळेला दुसऱ्या आजारांबरोबर क्रॉस रिॲक्ट करतात. सो हे अँटीबॉडीचं लेवल कमी होतं, पण आजार तर कमी होत नाहीये. सो त्यावेळेला आपल्याला ही बूस्टर डोसची कन्सेप्ट येते. किंवा जर परत आपल्या वातावरणात त्याचा प्रसार झाला आहे त्यावेळेला पण ही बूस्टर डोसची कन्सेप्ट हे येते. त्याच्याने काय होतं की आपले कमी झालेले अँटीबॉडी लेवल्स परत वाढण्यासाठी आपण हा बूस्टर डोस देतो. पण हा काही आजारांसाठी ऑलरेडी शेड्यूल्ड आहे, जसं DPT-साठी म्हणा की हा शेड्यूल्ड आहे की सुरुवातीला एक डोस जातो आणि मग हा बूस्टर जो असतो हा 1.5 वर्षाला येतो, मग हा 5 वर्षाला येतो, ह्याचं बूस्टर होतं. तसंच धनुर्वादाला पण आपला हा बूस्टर डोसची कन्सेप्ट येते की सुरुवातीला दिला जातो हा आणि मग त्याच्यानंतर 1.5 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष. का तर हे आजार जे असतात ना हे खूप जीवघेणे असतात. आजार होऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन मग त्याला ट्रीटमेंट मिळणं ह्याच्यामध्ये खूप वेळ आणि खूप वेदना आणि खूप त्रास होतो पालकांना. पण मेन हे जर आपण लसीकरण वेळेवर घेतलं तर हे सगळे गोष्टी आपल्याला टाळता येतात. आम्ही आजही ह्या 21 शतकात पण आम्ही बघतो की खूप असे आई बाबा येतात ज्यांच्या मुलं ना एकही डोस मिळालेला नसतो. आणि हे फारच दुर्दैवी हे आहे की आपल्याकडे लस ही एकदम फ्री मिळत असताना, जिथे सरकारने भारत म्हणजे राष्ट्रभर हे फ्री वॅक्सिन कुठेही सगळ्या क्लिनिक्समध्ये अवेलेबल असूनही या मुलांना काही कारणाने हे वॅक्सिन न मिळण्याने हा आजार झालेला असतो. आणि मग त्यावेळेला त्यांचं ट्रीटमेंट करताना आम्हाला फारच वाईट वाटतं की बाबा एक लसनी त्याचा जीव वाचला असता किंवा हे सगळं जे होणं झालंय ते खूप त्रास वाचला असता. सो वेळेवर हे लसीकरण करणं हे किंवा कुठल्याही क्लिनिकमध्येही जाऊन लस मिळू शकते. असंच नाही की तुम्ही गव्हर्नमेंटला आहे, छोट्या छोट्या PHC मध्ये पण ही लस
अवेलेबल आहे आणि नर्सिसला पण खूप प्रमाणावर ट्रेनिंग दिलेली असते की त्याही ते औषधं की ही जी लस आहे ते देऊ शकतात. सो लस मिळणं हे खूप गरजेचं आहे बाळासाठी आणि म्हणून ही कन्सेप्ट ऑफ बूस्टर जेव्हा येतं तेव्हा एक ॲडिशनल डोस आहे, पण नेसेसरी जो ॲक्च्युअली नेसेसिटी आहे तो डोस मिळून त्याच्यानंतर हा पुढचा डोस येतो, ज्याच्यामुळे अँटीबॉडी लेवल्स जे आपण प्रतिरोगाचे अँटीबॉडी लेवल्स बघितले आहेत ते मेंटेन करायला मदत होते. बरोबर. प्रेक्षक ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय प्रतिभा तळाले भुसावळवरून. हॅलो. ओके 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 हॅलो. हॅलो प्रतिभा मॅम. हा हा तुमचा मॅडम, प्रश्न विचारा. हा. मला असं विचारायचं आहे हा. की माझ्या नातवाला बीसीजी दिलेला आहे, हम्म. पण ते काही तिचे खूनच उमटलेली नाही, बर मग ते परत द्यावं लागेल का? ठीक आहे. किती वर्षाचा आहे तुमचा नातू? माझा नातू अजून 2 महिन्याचा आहे. 2 महिन्याचा आहे. ठीक आहे, चालेल. धन्यवाद प्रतिभाताई, तुमचा प्रश्न कळालेला आहे. मॅम. या BCG वॅक्सिनच्या एक टाइम टेबल असतात. जन्माच्या वेळेला आम्ही BCG देतात TB न होईल त्याच्यासाठी, आणि BCG वॅक्सिन दिलं की त्याच्यानंतर एक छोटीशी रेडनेस येणार आहे, तिथे लालपण येणार आहे, त्याच्यानंतर एक फोडीसारखं होणार आहे, नंतर ते फोडी फुटणार आहे आणि नंतर ते स्कार बनवणार आहे. याच्यासाठी एक टाइम टेबल असतात. सो इट स्टार्ट्स जन्मापासून जे इंजेक्शन दिलेलं आहे 8 वीक्स 10 वीक्सपर्यंत, नंतर 12 वीक्सपर्यंत तरी तुम्हाला एक गोलासारखं होऊन नंतर तिथे एक स्कार होणार आहे. तर तेपर्यंत आपण थांबू शकते. आणि घरी अजून कोणाला काय TBचा आजारी आहे की नाही, आजूबाजू कोणाला आहे की नाही ते पण आपण बघू शकते. असं नाही की आपल्याला रिपीट करायलाच लागणार ते BCG वॅक्सिन. ते फक्त आपल्याला हा बघून ठेवायचं की कधी आहे. फक्त 2 महिन्याचं बाळ आहे, अजून आपण 2-3 आठवडे तरी अजून थांबू शकते. बरोबर. बऱ्याच वेळेला हा प्रश्न खूप लोकांना पडतो की BCG वॅक्सिन दिल्यानंतर तिथे लालपणा आलेला आहे किंवा तिथे एक खपली पकडलेली आहे, मराठीमध्ये म्हणू शकतो आपण. तर ही गोष्ट आहे, ही खूप सामान्य आहे. कुठल्याही BCG वॅक्सिन नंतर तिथे लहानपणा येणं किंवा खपली पकडणं आणि नंतर ती खपली पडून जाऊन तिथे एक छोटंसं हे राहणं, इम्प्रेशन राहणं हे खूप कॉमन आहे. त्यामुळे ह्या गोष्टी झाल्यानंतर न घाबरता ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे असं समजून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तरी काहीही हरकत नाही आहे. बऱ्याच वेळेला लस द्यायला गेल्यावर आपल्याला 2 प्रकारच्या लस विचारल्या जातात. एक म्हणजे पेनलेस आणि विथ पेन, म्हणजेच वेदना होणारी लस आणि वेदना न होणारी लस, असं जे वर्गीकरण केलेलं आहे ते कशासाठी आहे आणि त्याचा कसा परिणाम होतो आणि त्या कुठे कुठे अवेलेबल असतात? राधिका मॅम. सो मी मागे म्हणाले तसं हे पेनलेस वॅक्सिनेशन पण हे एक मिथ आहे. म्हणजे इंजेक्शन दिलं आणि दुखणार नाही असं होतं का? असं नाही होत. आपण दुखू नये म्हणून आपल्याला ॲनेस्थेशिया एजंट वापरू शकतो, जे आता खूप ठिकाणी अवेलेबल आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे थोडा वेळ ते असं एक पॉकेट कसं असतं ते हातावर लावतात किंवा पायावर लावतात जिथे लस दिली जाणार आहे, आणि त्याच्यानंतर वॅक्सिन देऊन ते कमीत कमी पेन होऊन बाळाला ते वॅक्सिन देता येतं. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा की पेनलेसची कन्सेप्ट ही काय आहे की त्याच्या एकतर हे वॅक्सिन थोडं महाग असतं आणि हे वॅक्सिन दिल्यानंतर जे आपल्याला ताप येणं किंवा त्या जागेवर सुजणं हे थोडं कमी प्रमाणात होतं असं पालकांचा पर्स्पेक्टिव्ह आहे, म्हणून हे ना पेनलेस म्हटलं जातं. सो असं ते कम्प्लिटली पेन फ्री आहे किंवा दुखतच नाही, बाळ रडणारच नाही अशी आयडिया नाही आहे. आपल्याला नॉर्मल वॅक्सिन पण हे पेन कमी करण्यासाठी आता अजूनही विविध प्रकारचे हे आलेले आहेत की ॲनेस्थेटिक छोटे लोकल ॲनेस्थेशिया ज्याला म्हणतो, की छोटं एक हे लावून त्याला पॅच म्हणतात त्याला, तो लावून हातावरती आपण थोडा वेळ थांबून हे नॉर्मल वॅक्सिन पण दिलं जाऊ शकतं आणि ते पण तेवढंच इफेक्टिव्हली आणि कमी पेन करून वॅक्सिन दिलं जाऊ शकतं. दुसरी आपण काय प्रकार वापरू शकतो की आईला हे बाळ खूप लहान वयात येतं, सो वॅक्सिन दिल्यानंतर बाळाला एक दुखलं झाल्यानंतर मेन काय आहे की बाळ जेव्हा आईचं दूध पितं परत, सो हे ब्रेस्ट फिडिंग कंटिन्यू ठेवणं किंवा फिडिंग हे लास्ट ह्याला ठेवणं, त्याच्याने बाळ शांत होतं आणि होणारी दुख जी असते ती खूप कमी प्रमाणात होते. सो फीडिंग करणं, प्रेम देणं बाळाला, त्यावेळेला जवळ करणं, ह्याच्याने पण पेन वेदना हे कमी होऊ शकते.
हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. सो वॅक्सिन डिफरंट नसतं, ते पण सेम प्रकारचं वॅक्सिन आणि सेम आजारांवर बनवलेलं वॅक्सिन आहे. पण फक्त त्याच्याने होणारे कधी कधी ताप कमी येऊ शकतो, स्वेलिंग कमी येऊ शकतं, पण दुखणं हे नाहीसं होणार हे खूप नॉट रिअली ट्रू आहे. बरोबर. प्रेक्षक ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय शिवानंद वसेदार निपाणीवरून. हॅलो हॅलो. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. हा, माझा प्रश्न असा आहे, हा. एखाद्या नवजात बाळाला लस वगैरे द्यायचा असतो, इंजेक्शन वगैरे 3 महिन्याचं 6 महिन्याचं, त्याच्यामुळे वेगवेगळे असं डोस लस वगैरे द्यायचा असतो. पण त्यावेळी असा प्रॉब्लेम होतो की ते पालक आणि माता घाबरतात की त्या बाळाला लस इंजेक्शन वगैरे दिल्यानंतर हात सुजेल किंवा ताप येईल म्हणून ते घाबरतात. त्यामुळे ते लस इंजेक्शन द्यायला टाळाटाळी करतात आणि काही वेळा ते पालक घेणार असतात डोस वगैरे बरोबर, पण त्यांना ही तारीख एखादा फळ होते. समजा आता ह्या महिन्यात घ्यायचं होतं ते पुढच्या महिन्यात घ्यायला वगैरे चालतोय काय, किंवा असं करणं योग्य आहे काय, काय चुकामुक झालं तर चालतंय काय, मग त्याच्यामुळे काय बाळाला काय परिणाम होऊ शकते काय, याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल असा प्रश्न आहे मला. नक्कीच. धन्यवाद शिवानंद सर. प्रेक्षक हो, ह्या प्रश्नाचं उत्तर आपण घेणारच आहोत, पण इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पात्रा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक हो, ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत जागतिक लसीकरण सप्ताह या विषयावर, आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सुमित्रा व्यंकटेश मॅम आणि डॉक्टर राधिका गोळे मॅम. ब्रेकला जाण्यापूर्वी आपल्याला शिवानंद सरांचा प्रश्न होता की बाळाचा डोस चुकला आहे किंवा मागे पुढे झालेला आहे, किंवा नवीन पॅरेंट्सला किंवा पालकांना साधारण एक भीती वाटते की डोस देऊ का नको, त्यामुळे ते टाळाटाळ करतात. तर याबद्दल काय सांगाल मॅम, सुमित्रा मॅम? आम्ही आमच्या हा डिस्कशन जेव्हा सुरू केलं तेव्हापासून तेच सांगतात की वी हॅव ऑलरेडी डिस्कस दिस, पण नक्की नवीन बाल असू दे, नवीन पेरेंट्स असू दे, लसीकरण करायचंच आहे. आणि थोडं उशीर झालं म्हणजे एक 2 आठवडे उशीर झाला, 2-3 दिवस उशीर झाला, 1 महिना तरी उशीर झाला, तरी पण आपल्याला तसंच कंटिन्यू करायचं. तुमच्याकडे फक्त ते कार्ड असायला पाहिजे. तुम्ही जेव्हा तुमच्या पिडियाट्रिशियन बालरोग तत्वकडे गेलं की कोणी PHC मध्ये गेलं, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेलं, UN पोर्टल तुमच्याकडे ते कार्ड असायला पाहिजे की कुठे आपण स्टॉप केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण तिथेपासून आपण कॅचअप इम्युनायझेशन म्हणून ते करतात. ते डॉक्टरला कळेल की किती कधी दिलेलं आहे वॅक्सिन आणि नेक्स्ट वॅक्सिन काय द्यायचं आणि कधी द्यायचं ते त्याच्यावर ते येईल. सो दॅट इज नो प्रॉब्लेम. तुम्ही कुठे पण ते तुम्ही थांबवलं आहे तिथेपासून तुम्ही सुरू करू शकते परत. बरोबर. बऱ्याच वेळेला अँटी रेबीज म्हणजे श्वानदंश, कुत्रा चावल्यानंतरची लस दिली जाते किंवा त्याचे जे इंजेक्शन असतं त्याच्याबद्दल लोकांना अजूनही काहीच माहिती नाही आहे. तर अँटी रेबीज वॅक्सिनबद्दल काय सांगाल मॅम? राधिका मॅम. नक्कीच. सो 2 प्रकारचं हे अँटी रेबीज वॅक्सिन, म्हणजे जे रेबीज न होय म्हणून हे वॅक्सिन केलेलं आहे. सो ह्याला 2 प्रकारे असतात. म्हणजे एक तर प्री एक्सपोजर, म्हणजे जे व्यक्ती प्राण्यांबरोबर काम करतात, जे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स म्हणा किंवा त्यांचा स्टाफ म्हणा किंवा रिसर्च असिस्टंट्स म्हणा, जे ह्या वॅक्सिनेशनवर किंवा या प्राण्यांच्या होणाऱ्या आजारांवर काम करतात, त्यांच्यासाठी हे प्री एक्सपोजर, म्हणजे अजून काही चावलं नाही आहे, काही दात लागला नाही आहे, त्यांच्यासाठी हे प्री एक्सपोजरचं वॅक्सिन असतं. ह्या वेगळ्या शेड्यूलमध्ये असतं, ह्यांना 3 डोस पुरेसे असतात. पोस्ट एक्सपोजर वॅक्सिन म्हणजे मुंबईसारख्या शहरामध्ये जिथे स्ट्रे डॉग्स खूप आहेत, तिथे पण ह्या चुकून दात लागला किंवा प्राणी चाटायला आला तर ह्यांना पण हे वॅक्सिन दिलं जातं. त्याच्यासाठी हे 5 डोस शेड्यूलचं आहे. आणि मेन हे काय आहे की रेबीजला कुठेही ट्रीटमेंट नाही आहे. सो आजही आम्ही आवर्जून सांगतो की जर प्राणी चावला आहे, प्राण्याला काही त्रास होतोय की नाही हे बघायच्या आधी आपण येऊन लस घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. ती जागा व्यवस्थित स्वच्छ धुणं, तुरंत डॉक्टरकडे येणं आणि डॉक्टर ती जागा बघून मग ती किती झाली आहे, खूप मोठी आहे का, त्याला काही सुचर पाहिजे का हे वगैरे बघून, ब्लिडिंग किती होतं आहे, कुठल्या प्रकाराचं हे दात लागला आहे, हे सगळ्यावर स्टडी करून मग त्याला रेबीज वॅक्सिन कुठल्या डोस शेड्यूलमध्ये गेलं पाहिजे ह्याच्यावरती डिसिजन देऊन ते पूर्ण कंप्लीट करणं हे खूप महत्त्वाचं असतं. कारण की वॅक्सिन जेव्हा स्टडी केलं जातं, जेव्हा त्याचे ट्रायल्स होतात, तेव्हा त्याला एक पर्टिक्युलर शेड्यूल सायंटिफिक बेसिसवर बनवला जातो.
सो जोपर्यंत हा शेड्यूल पूर्ण कंप्लीट होत नाही त्याला पूर्ण ते प्रोटेक्शन मिळणार असं आपण मानू शकत नाही. म्हणून जे शेड्यूल डिसाईड झालं आहे ते पूर्ण कंप्लीट होणं ही जबाबदारी मात्र पालकांची असते. सो त्याच्यासाठी आपल्याला हे रेबीजचं शेड्यूल वॅक्सिन पूर्ण करून मग त्याला प्रोटेक्शन दिल्यासारखं आपण मानू शकतो. बरोबर. इनफॅक्ट येस मॅम, येस. पेट डॉग्स चावलं आणि पेट ॲनिमल्स पण, घरच्या पेट ॲनिमल्स पण पाळीव चावलं, असेल, इवन देन यू हॅव टू टेक अँटी रेबीज. कारण काही 100% सुरक्षित नसतात. तुम्ही तुमच्या पेटला ऑलरेडी रेबीज वॅक्सिन दिलेलं असणार, तरी पण इफ इट्स अ पेट ॲनिमल यू हॅव टू टेक रेबीज वॅक्सिन, अँटी रेबीज वॅक्सिन. बरोबर. साधारणपणे मग कुत्रा चावतो किंवा उंदीर वगैरे घरामध्ये चावतात, दात लावून जातात, तर त्यांना पण सेम व्हॅक्सिन आहे की त्याच्यासाठी वेगळ्या व्हॅक्सिन्स असतात? नाही, अँटी रेबीज वॅक्सिन एकच आहे. तो कुत्र्यासाठी आणि मांजरसाठी आणि दुसरे ते ॲनिमल्स, मंकीज, त्याच्यासाठी सगळं ते अँटी रेबीज असतात. उंदीरसाठी युजली इट इज टेटनस, अँटी टेटनस वॅक्सिन जे देतात. टेटनसची आपल्याला बूस्टर घेत जायचं असणार. येस, या. बरोबर. प्रेक्षक हो, कुत्रा असू दे, मांजर असू दे, काही तुमच्या घरामध्ये पाळीव प्राणी असतील, तसं मॅमने सांगितल्याप्रमाणे जरी त्यांना इंजेक्शन केलेलं असलं तरी सुद्धा सेफर साईड तुम्हाला ही लस घ्यावीच लागते. त्याचप्रमाणे जर तुम्ही प्रिकॉशनरी म्हणजे व्हॅक्सिनेशन म्हणून जर लस घेत असाल तर 3 लस ह्या सफिशियंट होतात. पण एकदा का कुत्रा चावला किंवा मांजर चावलं आणि तुम्ही जर ती लस घेतली नसेल तर तुम्हाला 5 इंजेक्शनचा कोर्स हा पूर्ण करावा लागतो. आणि ही जी माहिती आहे ही तुम्हाला कुठल्याही दवाखान्यामध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्याचं एक शेड्यूल बनवून दिलं जातं. ते शेड्यूल फॉलो करून तुम्ही हे डोस जे आहेत ते पूर्ण करू शकता. बऱ्याच वेळेला पालकांना प्रश्न पडतो की बाळ आजारी आहे किंवा कधी कधी बाळ ॲडमिट असतं आणि त्यावेळेला त्याचा डोस त्या शेड्यूलमध्ये आलेला असतो. तर मग अशा वेळेला आजारी बाळ असताना आपण लस देऊ शकतो का? किंवा ॲडमिट असताना किंवा औषधांवर असताना लस देऊ शकतो का? येस, डेट म्हणजे ते लसीकरणचं डेट असेल तर आपल्याला देऊ शकतात. आम्ही तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहे आणि कसं मुलं तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहे म्हणजे ICUमध्ये बाळ आहे, व्हेंटिलेटरवर आहे, लाईफ सपोर्ट्सवर असेल, सिरियस काहीतरी आजारी असेल, देन वी स्टॉप. म्हणजे तेव्हा सांगतात की आपण पोस्टपोन करू शकते लसीकरणला. नाहीतर साधारण सर्दी, खोकला, असं ताप असं काहीतरी असेल तर दॅट इज नॉट अ कॉन्ट्रा इंडिकेशन. म्हणजे तेव्हा आपल्याला लसीकरण द्यायचंच हवे. बरोबर. आणि थोडं डिले झालं, जसं आपण सांगितलं होतं अगोदर, पण थोडं डिले झालं तरी पण चालेल, पण द्यायचंच आहे. बरोबर. प्रेक्षक हो, लसीकरणाबद्दल मॅमने आपल्याला खूप सुंदर आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. बरेचसे आपले जे शंका आहे त्या ह्याच्यामध्ये मला असं वाटतंय की मी अपेक्षा करते की हे पूर्ण झाले असतील. जाता जाता आपण प्रेक्षकांना काय सल्ला द्याल मॅम? राधिका मॅम. सो प्रेक्षकांना हे आवर्जून सांगायचं आहे की लसीकरण हे मानवाला मिळेल एक वरदान आहे आणि त्याच्याने अनेक आजार आपण नियंत्रणमध्ये ठेवू शकतो. सगळ्यात मोठं उदाहरण आहे देवी म्हणजे स्मॉल पॉक्स, त्याचं वॅक्सिन आपल्याला ऑलमोस्ट 1700 सेंचुरीमध्ये सुरू झालेलं, पण पूर्ण नियंत्रण यायला ऑलमोस्ट 1970s पर्यंत हा आजार होता आणि पूर्ण नियंत्रण यायला तुम्ही जसं आम्ही म्हटलं तसं पूर्ण एक सेंचुरी लागली. पण आताच्या काळामध्ये हे वॅक्सिन्स फ्रीली अवेलेबल असल्याने आपण खूप आजारांवर अजून नियंत्रण करू शकतो जर तुम्ही लस वेळेवर आणि व्यवस्थितपणे पूर्ण पार पाडाल. खूप वेळा असं असतं की छोटे छोटे आजार होतात, अरे आता नको आपण मग जाऊया, बाळ आजारी आहे. नाही, बाळाला हे प्रोटेक्शन लॉंग टर्म मिळायला पाहिजे, पूर्ण आयुष्यभर हे प्रोटेक्शन राहायला पाहिजे. तर ही लस वेळेवर देणं, त्याचं पूर्ण शेड्यूल कंप्लीट होणं आणि वेळ आपल्याला हे आरोग्याला प्राधान्य देऊन की त्याला छोट्या छोट्या आजारांना न घाबरता, जर छोटा ताप आला तर आपण त्याला तापाचं औषध देऊ शकतो, पण नुसतं लस ढकलणं हे त्याच्यावर सोल्युशन नाही. सो आपल्याला लस ही वेळेवर आणि पूर्ण करून दिली पाहिजे. बरोबर. खूप छान. प्रेक्षक हो, आजच्या कार्यक्रमामध्ये लसीकरणाबद्दल मॅमनी सगळं सविस्तर सांगितलेलं आहे. विषय तसा मोठा आहे पण कन्फ्युजन होण्यासारखा पण नाही आहे. तर लसीकरणाबद्दल जर तुमच्या काही अजूनही शंका असतील तर तुम्ही लसीकरणाचं शेड्यूल आणि त्याचं जे काही शंका निवारण आहे ते हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही नक्की करून घेऊ शकता. प्रेक्षक हो, इथे वेळ झालेली आहे थांबायची. मॅम, आपण इथे आलात आणि खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आणि प्रेक्षकांच्या वतीने मी तुमचं मनापासून धन्यवाद देते. थँक्यू. धन्यवाद. प्रेक्षक हो, आरोग्य संपदा हा एक आरोग्यविषयक कार्यक्रम आहे आणि दर बुधवारी आपण या कार्यक्रमामध्ये नवीन नवीन विषयांवर चर्चा करत असतो. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी एका नवीन विषयावर एका नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.
हं.